देशभरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते आनंद तांडा रस्त्यावरील पाटील बस्ती येथे पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वादावादी झाल्याने पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात फरशी घालून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गुरुवारी दुपारी 4च्या सुमारास ही घटना घडली आहे. गौराबाई नीलकंठ पाटील वय 61 असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर नीलकंठ भीमराव पाटील वय 65 राहणार पाटील बस्ती हत्तूर असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. नीलकंठ पाटील यांची आनंद तांडा हत्तूर ते रोड दरम्यान शेती आहे. त्या परिसराला पाटील बस्ती म्हणून ओळखतात. या ठिकाणी गौराबाई आणि नीलकंठ हे दोघे राहतात. शेतातील वस्तीवर राहत असूनही गौराबाई शेताकडे लक्ष देत नव्हत्या. यामुळे त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर त्या काही दिवस परगावी असलेल्या मुलांकडे राहण्यास जात होत्या. दरम्यान गुरुवारी अमावस्या असल्याने गौराबाई शेतातील मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी नीलकंठ तेथे गेला. त्यांनी नेहमी शेतात येत नाही, आज कशी आली असे म्हणून गौराबाई यांना शिवीगाळ केली. त्यानंतर तेथे पडलेली फरशी उचलून गौराबाईच्या डोक्यात घातली. पुन्हा त्याच फरशीने गौराबाईला मारत राहिला. यात गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गौराबाई यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी घडलेल्या घटनेची माहिती सायंकाळी परिसरात समजली. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्याला माहिती मिळताच